स्वामी समर्थ. बघा, अक्षय तृतीयेला आपल्याला अक्षय पात्र हे भरायचं असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करतो ना, तर ते अक्षय राहतं, चिरकाल टिकतं. म्हणूनच या दिवशी आपण दान धर्म, पितृतर्पण, पितरांच्या नावाने अन्नदान, पूजा अर्चा ह्या करत असतो, कारण की त्याचं नेहमीपेक्षा आपल्याला 1000 पट हे जास्त फळ मिळत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, अक्षय पात्र भरताना तुम्ही संक्रांतीचं जे सुगड असतं ते पण घेऊ शकता, किंवा कोणत्याही धातूचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे. तो आपल्याला देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या पात्रावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर तांब्याच्या म्हणजे आपल्याला तांब्याच्या साईडनी ह्या हळदी कुंकवाच्या 5 रेषा ह्या ओढून घ्यायच्या आहे. आणि बघा की तुम्ही जर अक्षय पात्र घरामध्ये ह्या दिवशी भरलं, तर जी काही लक्ष्मी आहे ना, तर ती चिरकाल आपल्या घरामध्ये राहते. आपल्या घरामध्ये अन्नधान्य म्हणजे कशाचीही कमी भासत नाही. आणि आपल्याला लक्ष्मीकडे तीच प्रार्थना करायची असते की हे माता लक्ष्मी, तू चिरकाल माझ्या घरामध्ये वास कर. आणि बघा की आपल्याला काय करायचं आहे, ह्या पात्रामध्ये हळदी कुंकू अक्षदा ह्या सगळ्यात आधी आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ज्या काही माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत ना, त्या अर्पण करायच्या आहे. बघा की आपण आधी कवडी अर्पण केली, त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही लवंग आहे तर त्या आपल्याला त्या पात्रामध्ये टाकायच्या आहे. त्याच्यानंतर बघा की आपल्याला जे काही गोमती चक्र असतात ना, तर गोमती चक्र तुम्ही 1 घ्या, 5 घ्या, ते पण आपल्याला टाकायचे आहे. त्याच्यामध्ये नंतर त्या ज्या गुंजा असतात त्या गुंजा टाकायच्या आहे. लेकूरवाळं हळकुंड टाकायचं आहे. आणि बघा की सोन्याची एखादी वस्तू असेल ना, तुमच्या घरातली असेल ना जुनी एखादी, तरी चालेल, ती पण आपल्याला टाकायची आहे. आणि घरातली खरी लक्ष्मी म्हणजे जे काही घरातलं चिल्लर आहे ना, तर ती लक्ष्मी आपल्याला त्या पात्रामध्ये टाकायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर माता लक्ष्मीला लाल रंग हा सगळ्यात प्रिय असतो, तर त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही लाल रंगाची फुलं असतील ना, तर ते आपल्याला त्या पात्रामध्ये टाकायचे आहे. आणि नंतर बघा की ह्या कलशावर आहे ना, बरेच जण आहे ना माता लक्ष्मीला सुद्धा ठेवतात. कुणी नाही ठेवत, पण ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता माता लक्ष्मीला प्रिय म्हणजे काय की गुलाबाचं फूल, गुलाबाचं अत्तर, तर आपण गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गजरा. तर गजरा तुमच्याकडे असेल तर नक्की माता लक्ष्मीला अर्पण करा. त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायची आहे, धूप दीप ओवाळायचं आहे, माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे. आणि आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर आपल्याला 16 वेळेस श्री सूक्तम म्हणायचं आहे, 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 1 माळ आपल्याला श्री स्वामी समर्थांची करायची आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे, जो काही कुबेर मंत्र आहे तर तो पण आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे. आणि महालक्ष्मी अष्टकम हे आपल्याला 1 वेळेस म्हणायचं आहे. तर ह्या सेवा पण आपल्याला करायच्या आहे, कारण की सेवा ह्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात. तर त्याच्यामुळे ही सेवा आपल्याला नक्की करायची आहे. श्री स्वामी समर्थ.